नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात विश लिस्ट ही लघुकथा. आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचा या विचारानेच तिने दार उघडलं. तिचा नवरा दमून थकून घरी आला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यांवर झोप स्पष्ट दिसत होती. आल्या आल्या तिने विचारलं, आज तरी आणलात का गजरा? आधीच थकलेला तो त्याने गच्च डोळे मिटले आणि अपराधी भावनेने बघत राहिला. तिला जे समजायचं ते समजलं आणि ती तावातावाने आत निघून गेली. त्याला जाम भूक लागलेली, पण आता बायकोशी बोलायला गेलं तर आपल्यावरच बरसणार, म्हणून तो स्वतः उठला आणि किचन मध्ये गेला. काही खायला आहे का बघू लागला. सकाळच्या 2 शिळ्या पोळ्या आणि भेंडीची भाजी उरली होती. त्याने पटकन खायला सुरुवात केली. लगेच तिकडून आवाज आला, थोडा वेळ थांबला असता तर काही बिघडलं असतं का? आता खाऊन घ्याल आणि रात्री जेवणार नाही, परत सगळं अन्न वाया जाणार. तिच्या बोलण्याने त्याला 2 घास कमीच गेले. गेले काही दिवस तिची भुणभुण सुरू होती, तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाही, साधं गिफ्ट सुद्धा आणत नाही. त्याने तिला समजावलं आणि येताना गजरा आणीन असं प्रॉमिस केलेलं. पण गेले 4 दिवस झाले त्याच्या मागे वेगळंच टेन्शन होतं. गावाकडून आईचा फोन यायचा आणि तिची बडबड सुरू व्हायची. संसारात इतका रमलास का रे, की तुझी बायको सोडत नाही तुला? इकडे यायला काय अडचण आहे? इथे तुझे भाऊ आहेत, आई वडील आहेत. वाटलं होतं तुझं लग्न झालं की तुझी बायको बरी हाताखाली राहील कामाला, पण कसलं काय? तिकडे बायको म्हणायची, इकडे काय कमी व्याप आहेत का? मुलांच्या शाळा, क्लास, मलाही माझा संसार आहे म्हणावं. दोघीही आपापल्या जागी बरोबर होत्या, पण भरडला जात होता तो हा. त्याच्या ऑफिसमध्ये सध्या तणावाचं वातावरण होतं. अकाउंटमध्ये एक चूक झाली होती आणि त्यात मोठी रक्कम होती. मॅनेजर याच्या सकट सर्वांना दोषी मानत होता. आपली नोकरी जाते की काय, ही टांगती तलवार घेऊन तो फिरायचा, पण घरी एक शब्द तो बोलला नाही. त्याच टेन्शनमध्ये तो वावरत असे. रात्री अचानक दचकून उठत असे. डोळ्यासमोर सतत आकडे फिरायचे. आपला पगार, त्यातून मुलांच्या फी, शाळेच्या फी, घर खर्च, लाईट बिल, मुलांचे खर्च, बायकोचा खर्च, त्यांची खरेदी. ताळमेळ बसत नसायचा. ऑफिसमध्ये जास्तीची कामं केली की थोडाफार बोनस मिळायचा. त्या आशेने तो कायम जास्तीची कामे घ्यायचा आणि त्याला घरी यायला उशीर व्हायचा. उशीर झाला की बायको दत्त म्हणून उभीच. तुमच्या मित्रांच्या बायका सांगत होत्या, त्यांचे नवरे 6च्या ठोक्याला घरी असतात, तुम्हाला काय इतका वेळ लागतो? त्याने तिला नीट समजावलं. तिला ते एका क्षणी पटायचं, पण दुसऱ्याच क्षणी असंही म्हणायची, बाकीच्यांना नसतात का खर्च? ते कसे पुरवतात सगळं आपल्या घराला आणि तरीही वेळेत घरी येतात, बायकोला वेळ देतात. आता तिला कसं सांगणार? त्याच्या सगळ्या मित्रांच्या घराची आणि भर खर्चाची सोय त्यांच्या आई वडिलांनी करून दिलेली. शेतीपासून येणारं उत्पन्न त्यांना मिळायचं. त्यांना गरज नव्हती वर खर्च कमवायची. पण हे बायकोला सांगितलं तर आपल्याच घरच्यांचा उद्धार होणार, हे त्याला माहित होतं. इथे त्याने शून्यातून सगळं उभं केलं होतं. घराचे हप्ते, गाडीचे हप्ते फेडणं त्याला गरजेचं होतं. रक्षाबंधनाचा दिवस होता. बायको माहेरी जाऊन आली. येताना सोबत बरीच कॅश तिने आणलेली. बघा, माझ्या भावंडांनी किती ओवाळणी टाकली मला, ती कौतुकाने सांगत होती आणि त्यालाही बरं वाटलं बायकोला खुश बघून. आता मी यातून भरपूर मनसोक्त खरेदी करणार. माझ्या माहेराहून का होईना माझी हाऊसमौज होते. टोमणा मारायचा बायकोने काही सोडला नाही. त्याला काही वाटलं नाही. उलट बऱ्याच दिवसांपासून टोमणा मिळाला नाही, म्हणून त्याला चुकल्या चुकल्यासारखं झालं होतं. तुमचा मोबाईल द्या हो, ऑनलाईन शॉपिंग करायची आहे मला. त्याने पटकन तिला मोबाईल दिला आणि घाबरतच तो तिला म्हणाला, कॅश ऑन डिलिव्हरी कर बर का? हो हो, तुमच्या पैशांना नाही हात लावणार हो, बायको कुस्चितपणे त्याला म्हणाली. तिने मोबाईल घेतला, ऑनलाईन शॉपिंग साईट ओपन केली, एक एक वस्तू बघू लागली.
बघता बघता तिने विश लिस्ट ऑप्शनवर क्लिक केलं. यात काय आहे बघू बरं, असं म्हणत तिने ते उघडलं. कितीतरी वेळ ती त्याकडे बघत होती. एक एक वस्तू निरखून पाहत होती. त्याकडे बघायची आणि एक नजर नवऱ्याकडे बघायची. तो पेपर वाचण्यात निरागसपणे मग्न होता. तिच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. गेल्या 5 वर्षापासून ती विश लिस्ट तशीच होती. त्यात नवऱ्याने त्याच्यासाठी ब्रँडेड शूज, लेदर जॅकेट, क्रिकेटची बॅट, छानसे घड्याळ आणि छानसा टी शर्ट सेव्ह करून ठेवलेला. गेली 5 वर्ष तो वाट बघत असावा. पैसे उरले की घेऊ, पैसे उरले की घेऊ. पण हे पैसे कधी उरतच नव्हते आणि त्याची लिस्ट तशीच पडली होती. कदाचित विसरूनही गेला असावा तो. बायकोचे हट्ट पूर्ण करण्यात स्वतःच्या आवडीनिवडी तो विसरला होता. आई वडिलांसाठीची कर्तव्य पार पाडण्यात त्याच्यातलं लहान मूल हरवून गेलं होतं. कुटुंबासाठी करताना त्याला स्वतःच्या अस्तित्वाचं भानच राहिलं नव्हतं. तो आपला निरागसपणे पेपर वाचत होता. आधीच काही कमी टेन्शन होती त्याला. त्यात जगातली टेन्शन वाचून जणू तो भारही स्वतःवरच घेणार होता तो. तिने अलगद आपले डोळे टिपले आणि आपला हेका न सोडता म्हणाली, मी ऑर्डर केला आहे बरंच काही, येईल 5-6 दिवसात. बायकोने मनासारखी खरेदी केली म्हणून त्यालाही समाधान वाटलं. 5 दिवसांनी मागवलेलं सगळं सामान आलं. अगं, तुझं पार्सल आलं बघ. उघडा की मग. त्याने ते उघडलं. एक एक वस्तू बघून त्याचे डोळे विस्फारले जात होते. त्याला हवं असलेलं घड्याळ, जॅकेट, बॅट सगळं त्यात होतं. विश लिस्ट आज अखेर पूर्ण झाली होती. अगं काय हे, माझ्यासाठी कशाला मागवलंस? एक एक वस्तू डोळे भरून बघत असताना तो बायकोला म्हणाला, पण बोलताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद काही लपत नव्हता. त्याने पटकन आणलेला टी शर्ट, जॅकेट घालून पाहिलं. कौतुकाने बायकोला दाखवलं. घड्याळ घालून त्या दिवशी त्याने घरभर मिरवलं. आज तो अगदी लहान मुलासारखा खुश झाला होता. त्याच्यातलं काहीतरी हरवलेलं तिला गवसलं होतं. संध्याकाळी क्रिकेट खेळायला मुलाला विनवण्या करून ग्राउंडवर गेला. मनसोक्त खेळल्या. दुसऱ्या दिवशी तेच कपडे आणि घड्याळ घालून तो स्वतःला मिरवत ऑफिसमध्ये गेला आणि यावेळी घरी परतत असताना गजरा आणायला मात्र तो विसरला नाही. समाप्त. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन लघुकथेत. धन्यवाद.